वाचन करणे या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? पर्याय अ सकर्मक, ब अकर्मक, क सहाय्यकारी, ड पूर्ण क्रियापद नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ सकर्मक क्रियापद. म्हणून मी परीक्षा दिली या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते? पर्याय अ म्हणून, ब मी, क परीक्षा, ड दिली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ म्हणून. मी कधीही उशीर करत नाही या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. पर्याय अ उशीर, ब मी, क कधीही, ड नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क कधीही. फारच उशीर झाला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्याय अ फारच, ब उशीर, क झाला, ड यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ फारच. खालीलपैकी सहाय्यकारी क्रियापद कोणते? पर्याय अ खाणे, पर्याय ब बसणे, पर्याय क चालणे, पर्याय ड आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड आहे. खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय आहे? पर्याय अ म्हणून, पर्याय ब जरी, पर्याय क तरी, पर्याय ड वरील सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय अ पोर्तुगीज, ब अरबी, क हिंदी, ड फारसी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ पोर्तुगीज. तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय अ पोर्तुगीज, ब डच, क इंग्रजी, ड फारसी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ पोर्तुगीज. बंदूक हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय अ पोर्तुगीज, ब तुर्की, क इंग्रजी, ड फारसी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब तुर्की. परीक्षा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय अ संस्कृत, ब अरबी, क इंग्रजी, ड फारसी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड फारसी. खबर
हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय अ हिंदी, ब अरबी, क इंग्रजी, ड फारसी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब अरबी. तलवार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय अ हिंदी, ब अरबी, क पोर्तुगीज, ड फारसी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड फारसी. खिडकी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय अ हिंदी, ब इंग्रजी, क पोर्तुगीज, ड फारसी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क पोर्तुगीज. खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये ला हा प्रत्यय येतो? पर्याय अ पंचमी विभक्ती, ब चतुर्थी विभक्ती, क सप्तमी विभक्ती, ड तृतीया विभक्ती. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब चतुर्थी विभक्ती. कोणत्या विभक्तीला करण विभक्ती असेही म्हणतात? पर्याय अ पंचमी विभक्ती, ब चतुर्थी विभक्ती, क सप्तमी विभक्ती, ड तृतीया विभक्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड तृतीया विभक्ती. खालीलपैकी कोणत्या विभक्तीत ने, सी, साठी हे प्रत्यय येतात? पर्याय अ पंचमी, ब चतुर्थी विभक्ती, क सप्तमी विभक्ती, ड तृतीया विभक्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ड तृतीया विभक्ती. तो गावाहून आला या वाक्यातील विभक्ती कोणती? पर्याय अ पंचमी विभक्ती, ब चतुर्थी विभक्ती, क सप्तमी विभक्ती, ड द्वितीया विभक्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय अ पंचमी विभक्ती. तो झाडाखाली बसला या वाक्यातील विभक्ती कोणती? पर्याय अ पंचमी विभक्ती, ब चतुर्थी विभक्ती, क सप्तमी विभक्ती, ड द्वितीया विभक्ती. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क सप्तमी विभक्ती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला या वाक्यात कोणती विभक्ती आहे? पर्याय अ पंचमी विभक्ती, ब चतुर्थी विभक्ती, क सप्तमी विभक्ती, ड द्वितीया विभक्ती. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब चतुर्थी विभक्ती. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा फुलेंनी सुरू केले होते? पर्याय अ केसरी, ब दीनबंधू, क सुधारक, ड ज्ञानोदय. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दीनबंधू. आपला प्रश्न आहे, ज्ञानोदय हे नियतकालिक कोणी सुरू केले? पर्याय अ बाळशास्त्री जांभेकर, ब
विष्णुशास्त्री पंडित. क. महादेव गोविंद रानडे. ड. महात्मा फुले. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्ञानोदय हे नियतकालिक सुरू केले. आपला पुढचा प्रश्न आहे पहिले मराठी वृत्तपत्र कोणते होते? पर्याय अ. केसरी. ब. दर्पण. क. मराठा. ड. सुधारक. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. दर्पण. दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होत असे? पर्याय अ. मराठी आणि संस्कृत. ब. मराठी आणि इंग्रजी. क. मराठी आणि हिंदी. ड. फक्त मराठी. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब. मराठी आणि इंग्रजी. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? अ. केसरी आणि मराठा. ब. केसरी आणि दर्पण. क. केसरी आणि जनसेवा. ड. मराठा आणि दर्पण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. केसरी आणि मराठा. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय अ. महात्मा फुले. ब. गोपाळ गणेश आगरकर. क. लोकमान्य टिळक. ड. विष्णुशास्त्री चिपळूणकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ड. विष्णुशास्त्री चिपळूणकर. आपला प्रश्न आहे स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? पर्याय 1. इंदिरा संत. 2. शांता शेळके. 3. लक्ष्मीबाई टिळक. 4. दुर्गा भागवत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लक्ष्मीबाई टिळक. आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कवयित्रीला गदिमा पुरस्कार प्राप्त झाला आहे? पर्याय 1. इंदिरा संत. 2. मंदाकिनी गोखले. 3. गौरी देशपांडे. 4. दुर्गा भागवत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इंदिरा संत यांना गदिमा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे दुर्गा भागवत यांना कोणत्या विषयातील सखोल अभ्यास होता? पर्याय 1. इतिहास. 2. लोकसाहित्य. 3. समाजशास्त्र. 4. मानसशास्त्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लोकसाहित्य या विषयाचा अभ्यास दुर्गा भागवत यांना सखोल होता. आपला पुढचा प्रश्न आहे स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1. शांता शेळके. 2. पंडिता रमाबाई. 3. ताराबाई शिंदे. 4. गौरी देशपांडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती हे पुस्तक लिहिले आहे. आपला पुढचा प्रश्न आहे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1. शांता शेळके. पर्याय 2. दुर्गा भागवत. 3. ताराबाई शिंदे. 4. कमल देसाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे.
आपला पुढचा प्रश्न आहे, गर्भ रेशीम ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय 1 मंदाकिनी गोखले, पर्याय 2 पंडिता रमाबाई, पर्याय 3 ताराबाई शिंदे, पर्याय 4 गौरी देशपांडे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गौरी देशपांडे. आपला पुढचा प्रश्न आहे, बाई, बायका, स्त्रिया हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 गौरी देशपांडे, पर्याय 2 दुर्गा भागवत, पर्याय 3 विजया राजाध्यक्ष, पर्याय 4 मंदाकिनी गोखले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विजया राजाध्यक्ष. आपला पुढचा प्रश्न आहे, एक होता कारभार हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय 1 शकुंतला परांजपे, 2 दुर्गा भागवत, 3 विजया राजाध्यक्ष, 4 लक्ष्मीबाई टिळक. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्गा भागवत. आपला पुढचा प्रश्न आहे, संवादिनी हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 शांता शेळके, 2 दुर्गा भागवत, 3 विजया राजाध्यक्ष, 4 कमल देसाई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शांता शेळके.